महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, लाईक करा, कमेंट करा. हुंड्यासाठी छळ आणि गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या. इंदापूर हादरले, आरोपी अद्याप मोकाटच. इंदापूर तालुक्यातील वरकोटे बुद्रुक येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नात 15 लाख रुपये खर्च आणि 11 तोळे सोने देऊनही सासरच्या लोकांची पैशाची हाव मिटली नाही. अखेर सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून 18 वर्षांच्या गर्भवती शिवानीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काय आहे नेमकं प्रकरण? हुंड्याची मागणी. फिल्टर पाण्याच्या प्लांटसाठी माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी शिवानीवर दबाव टाकला जात होता. माहेरच्यांनी 50,000 दिले, तरीही जाच थांबला नाही. चारित्र्यावर संशय. पती विकास शिंदे सतत शिवानीचा मोबाईल तपासणे आणि चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. यात सासू आणि दीरही सहभागी होते. धोका. दुहेरी आघात. मुलीच्या त्रासामुळे आईनेही 8 दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण शेवटी पोटच्या मुलीनेच मृत्यूला कवटाळल्याने जामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. शिवानीने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आईला फोन करून आपली तब्येत खराब असल्याचे आणि सासरचे लोक दवाखान्यात नेत नसल्याचे सांगितले होते. आता या प्रकरणी पती, सासू आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना अटक झालेली नाही. हुंडाबळीची कलमे लावण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पीडित कुटुंबाने आता न्याय मिळवण्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. अशा घटना समाजासाठी कलंक आहेत. गुन्हेगारांना कडक शिक्षा होऊन शिवानीला न्याय मिळणे गरजेचे आहे. हुंडाबळीसारख्या क्रूर प्रथेविरुद्ध समाजाने कधीपर्यंत गप्प बसायचे? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या.